आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पंच जास्तीची भांडी आहेत ती घासून टाका आणि पावडरने नका घासू बर का, ते चिंच आणि लिंबाने घास. आणि जरा साबण कमी वापरा हा, बेतानं. आता फसा फसा साबण लावाल आणि मग जेवताना तोंडात येत होतो पोळी बरोबर. आणि बाई एवढी भांडी घासून झाल्यावर स्वयंपाक पण करायचंय वंच, कधी करणारी बाई, देवा देवा. काय तुमची लेक होती ना तेव्हा जरा चमचमीत तरी खायला मिळत होतं. आता काय खायचंय मेळ. आलिया भोगासी असावे सादर म्हणतात तेच खरं. घरात माणसं 3 आणि एवढी भांडी. तुला विचारतोय. अहो मला काही हौस आहे का एवढी भांडी टाकायची? घरात एक तर लग्न कार्य झालंय. कार्य कसलं म्हणा, सगळं होत्याच नव्हतं झालंय. हा तो मुद्दा काय आहे, ती भांडी पडली आहेत सगळी, मग ती घासून पुसून स्वच्छ करून मायावर नको ठेवायला. माझी एक मेलीची उभं राहिले की कंबर दुखायला लागते. नाही पण तुम्हाला नाही दिसणार ते. तुम्हाला बहिणीचं बोट दुखलं ना तरी दिसतं, बायकोचं दिसत नाही. या बाईला कसं आणि काय समजावून सांगायचं ना काही कळत नाही. तिथं समोरचा माणूस आजारी आहे, त्याची काळजी करायची दिली सोडून, उलट सगळी कामं तिच्यावरती ढकलतीये. कठीण आहे या बाईचं, काही दया माया नाहीच आहे ग हिला. जाऊ दे मधू, मी करते सगळं, तू जा बरं तुझ्या कामाला. ताई तुला खरंच जमणार आहे काय सगळं? नाही तर मी असं करतो, मी आज थांबतो इथं आणि तुला मदत करतो. आता काम सोडून घरी कशाला बसतोस बाबा, मी करते तू जा. नाहीतर एक काम करतो, हे सगळं असंच राहू दे, मी आल्यावर करीन. मधू सांगते ना मी. आणि एक सांगू का, तू वहिनीवर जास्त चिडचिड करत जाऊ नको रे. एकतर अंजली अशी निघून गेली म्हणून वाईट वाटतंय तिला, मग ती चिडचिड करते. आपण नको का समजून घ्यायला? तू तिला समजून घेशील ग, पण ती कधी कोणाला समजून घेणार आहे? ताई बघ, तुला जमेल तेवढंच कर, बाकीचं राहू दे, मी आल्यावर करेन. सांगितलं ना, तू जा निश्चिंत, मी करते सगळं. निघू मी.